हस्तमैथून केल्याने खरंच नुकसान होतं का? सत्य जाणून घ्या. अनेक तरुणांच्या मनात एकच भीती असते, मी हस्तमैथून करतो म्हणजे माझं शरीर कमजोर होईल का? मला काही त्रास होईल का? लोक काय सांगतात? हस्तमैथून केल्याने अशक्तपणा येतो, डोळ्यांची ताकद कमी होते, मुरुमे येतात, केस गळतात, टीबी होतो, इंद्रिय लहान होतं किंवा वाकडं होतं. एक थेंब वीर्य म्हणजे 50 थेंब रक्त. हे ऐकून तरुण घाबरतात आणि मनात भीती साठवत राहतात. पण प्रश्न असा आहे की हे खरंच सत्य आहे का? विज्ञान काय सांगतं? हस्तमैथुनामुळे कोणताही शारीरिक अपाय होत नाही. वरील सगळ्या गोष्टी पूर्णपणे गैरसमज आहेत. एक थेंब वीर्य हे 50 थेंब रक्तापासून बनते, हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. वीर्य हे लाळ, घाम, अश्रू, पाचकरस याप्रमाणेच शरीराबाहेर टाकण्यासाठी तयार होणारा नैसर्गिक स्राव आहे. म्हणजे वीर्य गेलं तरी शरीर कमजोर होत नाही, शक्ती कमी होत नाही, मेंदूवर परिणाम होत नाही, इंद्रियाचा आकार हस्तमैथुनामुळे बदलत नाही. खरं नुकसान कशामुळे होतं? भीतीमुळे, अज्ञानामुळे, पापाची भावना मनात ठेवल्यामुळे. हस्तमैथुन नाही तर त्याबद्दलची भीती मानसिक ताण निर्माण करते. लक्षात ठेवा, हस्तमैथुन आजार नाही, पाप नाही. हस्तमैथुनामुळे शरीर खराब होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.